नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी मनीषा. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. हे पहा, आज मस्त मी उन्हाळ्याचे थंड थंड मुळ्याचे पराठे तुम्हाला शेअर करणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. हे पहा, मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, किंवा कप पण घेऊ शकता तुमच्या मेजरमेंटनं. आणि नंतर मीठ टाकून त्याला छानसं मळून घेतलं आहे. असं मसळून मळून घ्यायचं छान, म्हणजे छान मळल्या जातं आपलं पीठ. मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे मळून घ्या तुम्ही छान. 5 मिनटं मळून घेतलेलं आहे पीठ. नंतर थोडंसं भिजू दिल्यावर आणि हे 1 चमचा धने, 1 चमचा जिरे घेतलेलं आणि ते पण गव्हाळ भाजून घेतलं आहे थोडंसं, आणि मिक्सरमध्ये काढून त्याला बारीक करून घेतलं आहे. आता हे 1 मुळा घेतलेला आहे, मी ते स्वच्छ धुवून घेतला आहे आणि मस्त खिसून वगैरे घेतला आहे मोठ्या जाडसर खिसणीनं, आणि पिळून घेतला हाताने. तुम्ही कपड्यानं पण घेऊ शकता. हे मी पूर्ण मुळा मोकळाफट झालेला आहे. आता त्याच्यात आपल्याला 1 मिडियम आकाराचा कांदा टाकायचा बारीक चिरून. नंतर कोथिंबीर टाकली मी थोडीशी. नंतर आलं लसणाची पेस्ट टाकली. थोडंसं लाल तिखट टाकले, फक्त कलर येण्यासाठी आहे, तिखट नाही हा. हे बघा, हे धने पावडर मी मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे, ते 1 चमचा टाकला आहे मी भरून. परत नंतर थोडीशी हळद टाकली आहे, आणि आपल्याला मीठ नंतर टाकायचं कारण पाणी सुटतंय म्हणून. हे थोड्याशा 4 मिरच्या घेतल्यात आणि थोडंसं आलं आहे त्याच्यात, आणि ते जाडसर थोडंसं कुटून घेतलं ते पण टाकलं आहे मी. हे ओवा घेतला आहे मी 1 चमचा क्रश करून टाकला आहे, आणि मसाल्याच्या डब्यातला चमचा असतो ना, तो चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने मी 1/2 चमचा चाट मसाला टाकला आहे. एक नंबर लागतो ते टाकून पहा. आणि मुगाची डाळ भिजू घातली होती, पण माझ्याकडून स्किप झाली आहे. 2 चमचे भिजू घातली होती पोह्याचा, त्याच्यामुळे तुम्ही पण भिजू घाला. कणिक वगैरे मळूस तर आपण सारंग वगैरे बनवूस तर ते भिजती. आणि छान त्याच्यात शेवटी असं मस्त टाकून दे डाळ, आणि शेवटी मीठ पण टाका. बघा, मी टाकलेलं मिक्स करून घ्या, आणि छानशी मोठी आकाराची पोळी लाटा. आणि नंतर मी जसं सारंग भरलं आहे तसं भरून घ्या, आणि एक साईडने इकडून एकदा दुमडा, एक साईडने तिकडून दुमडा, आणि नंतर समोरून दुमडा. हे झाला आपला पराठा तयार. डाळ टाकली मुगाची, खूप असं दाताखाली क्रंचीपणा येतो आणि छान लागतो. एकदा ट्राय करून पहा माझ्या पद्धतीनं पराठा. माझीकडून स्किप झाली त्याच्याबद्दल सॉरी मैत्रिणींनो. हे मस्त हलक्या हातानं पीठ टाकून मी आता हलक्या हातानं लाटून घेतलं आहे, आणि तवा ठेवला गॅसवर छानसं. त्याच्यात तेल टाकलेलं आहे मी 1 चमचा. तुम्ही तूप पण टाकू शकता, पण माझ्या आव्हांना आवडत नाही त्याच्यामुळे मी तेल टाकते. आणि स्वामी समर्थाला मी नैवेद्य काढून ठेवला आहे 1 पराठा, बिना आणि लसणाचा आणि बिना कांद्याचा. हे आता मस्त आपला पराठा शेकला आहे. खालच्या साईडनं आपण पलटून घेऊ. बघा, 1-2-3 मिनटं ठेवला की आपला मस्त पराठा होतो, आणि नंतर वरून आपल्याला तूप किंवा तुम्ही तेल सोडू शकता. हे बघा, थोडासा फुगायला लागला आहे आपला पराठा. आणि नंतर आपला पराठा तयार होते. तोपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला, माझ्या व्हिडिओला. आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही खूप पाहता, खूप यूज येतात, लाईक पण करता, पण सबस्क्राईब मात्र कोणी करत नाही. माझ्या व्हिडिओमध्ये काही घेण्यासारखं नाही आहे का? खूप छान मी बी मेहनत करते, टाकते. तुम्ही प्रोत्साहित केलं म्हणूनच मी पण इथपर्यंत जाण्याची हिंमत केली. आणि आता जेवढं मला जमतं आहे तोपर्यंत तेवढं मी पदार्थ टाकते, जेवढे मला येतात तेवढे माझ्या पद्धतीनं. तरी पण मला खात्री आहे माझ्या मेहनतीला कधी ना कधी यश येणार. माझी यूट्यूब फॅमिली मला सपोर्ट करणार म्हणजे करणार. आणि माझा व्हिडिओ जर खरंच आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. हे आपला दुसरा बी पराठा तयार आहे. मस्त टम्म फुगला. तर सर्व पराठा बघा तुम्ही, सर्व सारंग पूर्ण पराठ्याला मिक्स झालेलं आहे. आणि दुसरा बी टम्म फुगलेला मस्त पराठा आपला तयार आहे मैत्रिणींनो. तर मग कसा वाटला माझा व्हिडिओ ते कमेंटमधून सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. श्री स्वामी समर्थ.